प्रेमाचा भक्तीचा जिव्हाळा हा प्राप्त संतांच्या कृपेनेच प्राप्त होतो. एरवी हा तो जिव्हाळा असतो, पण याचा वळवाचा पाऊस आला का महापूर, आणि पाऊस उघडला का काही थेंबही राहत नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाय. म्हणून आपण सर्व कावळ पिंपळकर मंडळी मोठ्या प्रेमाने उत्साहाने, काय प्रेमाचं आकर्षण आम्ही पाहतो. जीवनामध्ये सर्व काय घडतं, पण हे घडणं फार अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जगजेठी करुणा केली. या नियमाने मोठ्या प्रेमाने उत्साहाने ही मंडळी आपली वारकऱ्यांची सेवा करतात. आता या ठिकाणी सहजबाबा आणि सावळेराम बाबा यांचं पूजन झालेलं आहे, आणि आता थोडं वेळ आपलं भक्तांचा महिमा जीवनामध्ये प्रत्येकाला गरज आहे. भक्ती वर्म, भक्तीचे ते वर्म जयाची हाती. त्याच्याच जीवनात खरं सुख समाधान आहे. म्हणून आज या दोन्ही संतांच्या कृपाशीर्वादाने आपण सर्व मंडळी भगवंताच्या दर्शनाला जात असताना भगवंताचं दर्शन विशेष रूपाने संतांच्याच कृपेने प्राप्त होतं, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात. ते ज्ञान पैगा बर्वे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वेश्वेश. संतांचं सेवा पूजा बाह्य अंगाने चालत नाही, अंतःकरणातून असावी लागते. आणि ते अंतःकरण त्यांच्याच कृपेने आपलं दरवलं जातं. असं नाही दरवलं जात. त्याला द्रवण्याचं आपण थोडे का होईनी अंतरंगातून सेवा केली का मग त्यांचं अंतःकरण आपल्याविषयी, आपल्या अज्ञानाविषयी द्रवलं जातं, आणि मग ते त्यांच्या मुखावाटे जे बाहेर पडतं ते आपल्या जीवनाचं सार असतं. सार तुकाराम महाराज जीवनामध्ये, नामदेव महाराज यांचं भक्तीचं प्रेम पाहिलं. किती भक्ती केली, अमाप भक्ती केली, अमाप. पण एवढी जरी भक्ती केली ती अपूर्णच. इतकी जरी भक्ती केली ना, ती पूर्णत्व दशेला जाऊ शकली नाही. नामदेव महाराजांबरोबर देव बोलत होते, जेवत होते, सर्व काय त्यांच्याबरोबर खेळमेळ चालत होते, तरीही भगवंताचं खरं स्वरूप नामदेव महाराजांना कळलं नाही. कळलं, पण ते न कळल्यासारखंच होतं. का बरं? संतांच्या संगतीने जे पूर्ण बोध होतो तो भगवंताचं प्रकट स्वरूप ज्याला म्हणतात, ते विशेष रूपाने विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. हा अनुभव येईल का आपल्याला? नामदेवरायाला नाही आला तर आपल्याला काय येणार आहे? नामदेवरायाला असा प्रसंग आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे, नामदेवराय एकदा संत मेळाव्यामध्ये आले. आल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणजे
नामदेवराय भक्त आली. नामदेवराय भक्त आली आणि निवृत्तीनाथ महाराजांनी साष्टांग दंडवत नमस्कार केला. माऊलीने केला, सोपान देवाने केला, गोरोबा काका आदी सर्व मंडळी नमस्कार केला. मुक्ताबाईने बाजूला बसलेली होती. काय त्या मुक्ताबाईचा अधिकार. हां, नीट ऐका मंडळी. मुक्ताबाई बाजूला बसलेली होती. हे सगळी मंडळी पाया पडली, पण हा गडी थोडाही लावला नाही. हा थोडाही लावला नाही. का बरं लावला नाही? हे अज्ञानी. यांना काय कळतं? मी देवाजवळचा. हा सूक्ष्म अहंकार. हाच अहंकार जीवाला घातक आहे. सगळं बरोबर होतं एवढंच. मी म्हणजे देवाजवळचं. यांना काय कळतंय? आणि ही वृत्ती ज्ञानाच्या ठिकाणी असतेच. पण ज्यांच्यावर संत कृपा झाली त्यांना सर्व दृष्टीनं ब्रह्मरूप दृष्टी होते. जिकडे पावा तिकडे जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यांना ध्यान करावं लागत नाही. आपण ध्यानाला बसलो तरी पिराचा उर्स पुढे येईल, पण भगवान परमात्मा यायचं नाही. पण त्यांची अशी अवस्था असती की वाईफाट बोललं ना तरी त्यांचं मुखातून उपदेशच बाहेर पडेल, अशी त्यांची वृत्ती असते. आणि ते मुक्ताबाईंनी सगळं न्यायला एवढे पाया पडले. हा खांबासारखा ताटच्या ताट थोडाही लावला नाही. निवृत्ती दादा म्हणले, बाई ते सामान्य नाही. हा खरंच सामान्य नव्हतेच. म्हणली तू देवाजवळचा असला तरी मी त्याच्या पाया पडणार नाही. तुम्ही खुशाल पडा, लोटांगण घाला, मी नाही अशाच्या पाया पडायचे. अहंकाराच्या थोडाही लावत नाही. याच ओळी श्लोकामध्ये मी का बोललो हे? नामदेवराय एवढे भक्त होते तरी प्रणिपात म्हणजे नमन नम्रता ही जीवनामध्ये मोठा झाला तरी यावी लागते, लहान असला तरी नम्रता असावी लागते. नमन ते नम्रता न देखे गुणदोष, अंतरी प्रकाश आनंदाचा. ही जीवनामध्ये ही नम्रता संतांजवळच आहे. ज्ञानेश्वर महाराजांना किती ब्राह्मणांनी त्रास दिला, पण इतका जरी त्रास दिला तरी त्यांची वृत्ती काय होती? हे सगळं ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप आहे, देवाच्याच मनात आले म्हणून आपल्याला हा त्रास भोगावा लागतो. ते सगळं देवरूपच आहे. तर जळी स्थळी भरला तर तुमच्या आमच्यामध्ये कोण भरलेला आहे? तोच भरलेला आहे. आणि हे ज्ञान तरी काय सुरुवात तद्विधी प्रणिपाते. ते ज्ञान प्राप्त होण्याकरता, ते ज्ञान म्हणजे तो हा विठ्ठल बरवा बरं का. सुंदर ते ध्यान, ते भगवान परमात्मा पांडुरंग विठ्ठल उभा आहे ना, हा सामान्य नाही. जगाची सगळं ब्रह्मरूप असणारा ते स्वरूप. बाप रुक्मादेवरी सगुण निर्गुण आणि रूप विटेवरी दाविली खून. ते ज्ञान नामदेवरायाला कळलं नाही तर आपल्यासारख्या जीवाला काय कळणार आहे बरं? भगवान परमात्मा त्यांच्याबरोबर बोलत चालत होतं ब्रह्मरूपाने, तरी कळलं नाही. मग सगळे मुक्ताबाई मुक्तच बुवा, तिची अवस्थाच फार वेगळी. तिने 3 देवाला जागेवर आणले. देव असणारे 3 देव कोण? चांगदेव, ज्ञानदेव आणि नामदेव. हे सामान्य नाहीत. देव म्हणल्यावरती हे सामान्य नाहीत. हे फक्त थोडंसं त्यांच्या ठिकाणी
नसलेलं आपल्या ठिकाणी असलेलंच आहे, पण त्यांच्या ठिकाणी नसलेलं म्हणून ते देव. 1400 वर्ष ब्रह्मांडामध्ये आत्मा ठेवून जगणारे ते चांगदेव. आणि ज्ञानदेव उपदत्ताचे ज्ञान, नामदेवरायचं देवाजवळचे. पण या तिन्हीला जागेवर ताळ्यावर आणलं ती मुक्ताबाई मुक्त. ज्ञानेश्वर महाराजांचा विषय, एक दिवस लोक ब्राह्मणाने इतकं छळलं का मनामध्ये थोडीशी उद्विग्नता आली, तिरस्कार नाही केला. पण म्हटलं आता का नाही, आपलं शांत ब्रह्म स्वरूपातच राहायचं, कोणाला तोंड दाखवाय नको. ताटी लावून बसले ब्रह्मस्वरूपामध्ये. मग मुक्ताबाईनं म्हटले, अरे ज्ञानदेवा, अरे इथं काय ब्रह्मरूप बसला असे, जगच ब्रह्म आहे. जीभ दातानी चावली, कोणी बत्तीशी ताडिली, हे सगळं ब्रह्मरूप आहे. आणि मग असं ज्ञानेश्वर महाराजांना. आणि चांगदेवाचं तर काय, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा 1400 वर्षाचा. अशा प्रकारे जीवन. आणि मग नामदेवरायाचं थोडक्यात सांगायचं आता. ते सगळे मंडळी बसली. गोरोबा का काय होते, मुक्ताबाई म्हणली आता याला नीटच केला पाहिजे, हा असा ठेवून जमायचा नाही. एवढा देवाजवळचा आहे तरी हा कोराच्या कोरा, याला देव कळलाच नाही. आणि मग मुक्ताबाई गोरोबा काका म्हणले, काका हे आपण सर्व बसलेत, हे सगळे रांजण गाडकी मडकी येत, आपण सर्व याच्यात कच्चं कोणतं आणि पक्कं कोणचं, कारण तुम्हाला कळतंय तुमच्या हातात थापाट नाही. अजून खरं खरं तयार करा. मग पहिलं थापाटनं निवृत्ती ना बाई लिवलेच कोरा नाही. सगळे झाले. नामदेवरायावर आला, डोक्यात थापटलं टाकलं आणि डोकं चोळीत म्हणला, अरे ठोकं फोडितो काय, बाई लवलेच भाजलं नाही, कोरा. माय म्हणले भाजा, कोरा भाजा याला. अरे म्हणजे जळच्यात काय मला. लगेच तिथून ते काय पळाला, म्हणले आता मला जाळणार हे भाजणार. म्हणलं मला काही नीट ठेवणार नाही. आणि पळत देवाजवळ आला. म्हणलं काय देवा तुमची ती मंडळी, एवढं त्यांचं गुण गाता. अरे नामदेवा ते सामान, तू त्यांची, मी तुझ्याजवळ असून तू त्यांच्याच बाजूनी बोलतो. अरे नामदेव तसं नाही, खरंच आहे, तेच श्रेष्ठ आहे, तुला गुरु करावाच लागतो. तू असताना मला गुरु करायला लागेल काय. अरे नामदेवा मला सुद्धा गुरु करावा लागला, तर तुला का नाही गुरु करावा लागायचा. कृष्ण अवतारामध्ये मी गुरु केला, राम अवतारात गुरु केला, तर तुला सुद्धा गुरु करावाच लागेल, तेव्हा ते ज्ञान कळेल. मग सांगितलं कावड्या नागनाथला विसोबा खेचर आहे, त्यांना तू शरण जा. मग असं सांगितल्यावर देवाने सांगितलं. मग गेलं, पाहिलं तो म्हातारा जखड झालेला विसोबा. आणि झोपला. पण कसा झोपला, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपल्याला. काय देवाला कळतं, याला गुरु करा, याला देवधर्म कळा नाही, याला गुरु करू का. देवावर पाय ठेवून झोपला आणि आता याला गुरु करू, असा विकल्प आला. संतांना सगळं कळतं. म्हणले नामदेवा बरं झाला तू आलास. जिथं देव नाही तिथं माझं पाय ठेव बाळा. आता सांगितल्यावरती ऐकावं लागलं. चरणाचा स्पर्श केला, चरणाचा नुसता स्पर्श झाला. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी. चरणाचा नुसता स्पर्श झाला, सारं जग ब्रह्मरूप दिसायला लागलं. अर्ध क्षणात स्पर्शाला किती वेळ लागतो, किती वेळ लागतो.
क्षणामध्ये त्याला सगळं जग ब्रह्मरूप दिसायला लागलं. जिकडं पाय ठेवी तिकडं पिंडी निघायला लागल्या. हा पाया खाली देवच पाय साधूचं घेतोय. नाचं ते कीर्तनी त्यांचे काय प्रमाण नीट आठवायला जाऊ द्या. पाप ताप दैन्य जाय याच्यात ते का कुठलं गाणं नाचती कीर्तनी त्यांचे माथा असं काय जीवनामध्ये अशा प्रकारे. आणि मग अनुभूती आली आणि मग जिकडं तिकडं परमात्मा अनुभवाला आला. एक दिवस भगवंतानी परीक्षा घ्यायची ठरवली आणि नामदेवराय आणि चपात्या पोळ्या करीत होते आणि भगवंत कुठच्या स्वरूपाने आले आणि एक पोळी पळावली. नामदेवराय आपल्या असं तर काठी घेऊन मागं लागलो असतो मारायला, पण नामदेव तुपाची वाटी घेतली. म्हणले देवा अरे कोरडी नको खाऊ, तूप लावून खा, ही वाटी तूप आहे. अरे म्हणला आता तो कसं काय रे ओळखलं मला. म्हणला विश्वोबा खेचराच्या कृपेने सगळीकडे ही मला अवस्था प्राप्त झाली. म्हणून जीवनामध्ये सगळं जग ब्रह्मरूप जर दिसायला लागलं तर मग वृत्ती ही ब्रह्मरूप होते. अहंकार राहतच नाही. सगळं चराचर आपणच भरलो, अहंकार राहील कुठं. हीच अवस्था संतांच्या कृपेने होते. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव्या. तद्विधी म्हणजे ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता संतांना शरण जायचं. संतांना शरण जाऊन आपलं अंतःकरण त्यांची प्रेमाने सेवा करायचं. सेवा करणं म्हणजे संत सेवा घेतच नाही, फक्त त्यांच्या मनोगताप्रमाणे वागणं. ते सांगतील त्याप्रमाणे जर वागलं तर त्यांची सेवा आहे. काय प्रमाण मला आठवत नाही. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. ये रे तुमची धन विठ्ठल ते मधो की समान. काही द्यावं लागत नाही, काही घ्यावं लागत नाही, पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण जर केलं तर निश्चित त्यांची कृपा होतेच. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव येणे सोसे मन झाले हो भरी परत. असे जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय म्हणतात मुखाने विठ्ठल विठ्ठल बोलावा, विठ्ठल विठ्ठल डोळ्यांनी पाहावा आणि सतत त्याचं नामस्मरण करा. काय हीच आमची पूजा, हीच आमची सेवा. का निश्चित संतांना हेच आवडतं. त्या अनेक अट्टासाने सांगतात का तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये नाही, त्रिभुवनात कुठेच नाही, वैकुंठात सुद्धा नाही. हा आनंद वैकुंठात सुद्धा नाही. भगवंताचं मुखामध्ये नामस्मरण संतांच्या कृपेनेच येतं. म्हणून आपण बाबांच्या कृपे आशीर्वादाने संगतीनं आपण नामस्मरण करत भगवंताच्या दर्शनाला जातो. हेच खरं दर्शन आपल्याला प्राप्त आहे जीवनामध्ये. म्हणून मुख्य सेवा म्हणजे त्यांच्या मनोगताप्रमाणे वागणं. बघा ना, तो गावोबा नाथ महाराजांचा काय येत होतं गावोबाला. फक्त नाथांनी सांगितलं गावोबा तुला काय येत नाही ना, फक्त रामकृष्ण हरी म्हण, रामकृष्ण हरी म्हण, रामकृष्ण हरी म्हण. आणि तो गावोबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणता त्याला इतकं भगवंताचं स्वरूपाची तीव्रता आकर्षण प्राप्त झालं. नामस्मरण
साठविला राही हृदय संपुटी बाहेरी धाकुटी. संत काय सांगतात आपल्याला? सगळ्यांना सांगतात, बुडते हे जन न देखे डोळा आणि येतो कळवळा. जीवनामध्ये संसाराचं सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शूळपाणी जपत आहे. जीवनामध्ये साधू संतांनी संसार केला नाही केला का? सगळ्यांनी संसार केला. ज्यांना ग्रस्ती होते त्यांनी सगळ्यांनी संसार केला. आपल्यापेक्षाही त्यांचा संसार उत्कृष्ट झाला. दिसायला फाटका असेल पण समाधानाने त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. इतका जनाबाईची अवस्था काय, सारखं काम, इतकं काम, इतकं काम, कामाला पार ते काम करायला कोण येत होतं? न बोलावता फक्त मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नाम आणि नामदेवरायांची सेवा. बरं का, महत्त्वाचं नामदेवरायाचा सेवेचा परिणाम आणि मुखामध्ये विठ्ठल नाम असं असल्यामुळे ती जे जे काय काम करायची ते काम तिच्याच्याने अपुरं व्हायचं. पुरं होत नव्हतं ना, हा येऊन पुरं करायचं. मग ते दळू लागणं, भांडी घासणं, पाणी वाहणं ते करीतच होती, पण तिच्या आटोक्याच्या बाहेर होतं. मग हात धावून करायचं सगळं. ती बोलीत नव्हती, हाच येऊन करायचा. भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम. अशा प्रकारे जीवनामध्ये बहु आहे करुणावंत अनंत हे नाम. तो करुणावंत आहे. आपण फक्त त्याची करुणा भाकणं आणि मुखाने नामस्मरण करणं हे जीवनाचं खरं सारे. किती मोठं ऐश्वर जरी असलं ते ऐश्वर हे आपल्या जीवनाचं सार नाही, हे सगळं असार आहे. उदाहरण आपण नेहमी सांगत असतोय. रावणाची संपदा किती होती? तुका म्हणे ज्याची संपत्ता एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. किती होती संपदा? आता सगळ्यांना माहिती, काय बोलून इथं सगळे ऐकून गेलेले. 7 कोटी सोन्याची घरं होती. आपल्याला तर तोळ्यानी मिळायची नाही पाहायला, पण एवढं असून त्याला ते काही कामाचं नाही. फक्त राम प्रभूचं दर्शन झालं हे त्याचं जीवनाचं सार झालं. मग आपल्या जीवनाचं सार कशात होईल? संसारात राहून नाही. संसारात राहून होईल, पण संतांच्या मार्गदर्शनाने अखंड त्याचं नामस्मरण येईल त्यावेळी. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संसार हा सुखरूप आहे, दुःख आहे, पण तो दुःखाचा जरी असला तरी भगवंताचं मुखामध्ये नाम जर असेल तो सर्व दुःख असणारा सुखरूप होतो. आपल्याला दुःखाची सगळी प्रमाणं माहिती आहेत, पण इथे घ्यायची नाहीत आता. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे याच्यातच समजायचं. सुख किती असतं संसारात? जवसा एवढं आणि दुःख महान पर्वता एवढं. असं जरी दुःख असलं तरी भगवंताच्या कृपेने, संतांच्या कृपेने ते सुखरूप होतं. हे संतांचे अनुभव आहे जीवनामध्ये. म्हणून आपण मनुष्य जन्माला आलो हे फार पुण्याने आलो आहे. आपण इतर जीवनी पाहतो कशा आहेत, काय त्यांचं जीवन आहे. काय काय किडे आले तसे लगेच जातात, त्याच्यातच जीव असतो का नाही? त्या जीवातला आपलाच तो जीव अंश आहे. काही ना काही किती असे कुत्री डुकरी किती सांगत 84 लक्ष, म्हणजे 84 लक्षमध्ये आपला नंबर आहे, पण 83,99,999 एवढ्या योनी फिरून हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. मग तिकडे किती दुःख याचा विचार आपण करा.
नुसत्या संसारात गुंतलून दीड दमदीचे आणि दिमाखाने वागतो. अरे हे जीवन असार आहे सगळं. त्याच्यामध्ये मुद्दा मी नामदेवरायाचं उदाहरण घेतलं. देवाजवळ असून अहंकार झाला तरी देव कळला नाही, पण संतांच्या कृपेने एका क्षणात देव कळला का नाही. विसोबा महाराजांनी कृपा केली. कृपा कटाक्ष निहाळिले आपल्या पदी बैसविले. पाप रखमादे विठ्ठले भक्तादि धले वरदान. म्हणून जीवनामध्ये आपल्याला संत कळत नाहीत आणि कळणारच नाही. कळणं सोपं नाही. आमच्यासारखे ढोंगी संतांपेक्षा फार प्रगतीत संत झाकलेले. ते अमानित्व लक्षण असल्यामुळे ते फाटकी कपडे असतात, कसे असतात, फक्त त्यांचं तेची संत ज्यांचं आहेत विठ्ठल. ज्यांचं भगवंताचं मुखामध्ये अखंड नामस्मरण तेच संत आहेत. एरवी आमच्यासारखे नुसते दिमाखे दिसायला वरून पण खरं जीवन नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज आदी ही मंडळी होऊन गेले. हे अदृश्य रूपाने आजही ब्रह्मस्वरूपात भगवंताच्या नामरंगात कीर्तनात आहेत. ते जोपर्यंत चंद्र सूर्य कल्पावतपर्यंत त्यांचं हे नामस्मरण चालू आहे. आणि जे कोणी त्यांची सेवा करतील प्रेमाने तर त्यांच्यावर कृपा आजही होत आहे. हे आमचे सहाद बाबा आणि सावळेराम बाबा मुखामध्ये नामस्मरण असल्यामुळे भगवंताची आणि संतांची कृपा झाली. म्हणून आज त्यांची पालखी घेऊन आपण कशासाठी चाललो, तेच आपल्यावर कृपा करतात. आम्ही नाही चाललो, तेच आम्हाला घेऊन चाललेत आणि तेच तुमच्या समोर तुम्हाला सुद्धा त्यांची कृपा आम्हाला अन्नदान करतात. ही त्यांचीच कृपा तुम्हाला होणार आहे. त्यांच्याबरोबर आम्ही चाललो आहे आणि तुम्ही आमची म्हणजे सेवा त्यांचीच सेवा करता. म्हणून प्रेमाने हे कळणं महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये फार करावं लागत नाही. काही करावं लागत नाही. सगळ्याचं सार अनेक साधनं आहेत. आता त्या साधनाचा विचार निळोबाराने केला आहे. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यानं परत याच्या दारापर्यंत पोचत नाहीत. त्याचं दार जर पोचत नाही तर त्याचं दर्शन कसं व्हायचं. पण भक्तीनं प्रेमाने त्याचं नामस्मरण आळवलं तर तो विटेवर उभा पंढरपुरात असणारा, जिथे नाम भगवंताचं मुखामध्ये असेल तिथे तो आहे. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती जेथे. तो योग्यांच्या मानसे उमरडून जाय परितयापाशी पांडवा मी हरपला. योगी ध्यानाला बसले तरी तो त्यांच्या ध्यानात वेळेवर जात नाही. पण जे भक्त भोळे भाबडे आम्ही ज्यांची आता नामावली घेतली अशांचं किती भगवान शंकरापासून आत्तापर्यंत किती ऋषीमुनी होऊन गेले. अनंत ऋषीमुनी होऊन समाधिस्थ झाले, पण भगवंतांनी त्यांची सेवा नाही केली. पण आमच्या संतांची ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज ह्या सर्व संतांचा मेळाव्यात ते अखंड आज आपल्या समोर ते जीवन स्वरूप भगवान आपल्या समोर असतो. म्हणून जीवनामध्ये आपण आपलं जीवन सफल व्हावा सगळ्यांना वाटतं. कोणाला वाटतं का मी फुकट जावं, नरकाला जावं, कोणाला वाटतं मला दुःख व्हावं. कोणाला जरी वाटत नसलं तरी दुःख भोगावंच लागतं. का? मार्ग चुकला. फक्त एकच तो मार्ग सुधारायचा असला तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता. कोणता पंथ?
दुसरा तिसरा काही नाही. आम्ही वारकरी पंढरपूरला चाललो भगवंताचं दर्शनासाठी, तुम्ही सेवा करता. सगळ्यांना पुण्य फल एकच आहे, फक्त प्रेम, त्याचं नामस्मरण. पंढरपुरात आले तर चांगलंच आहे, नाही आलं तर इथं नामस्मरण करा. तो इथं येऊन तुमच्या सगळी तुमची तो सेवा करणार. दास्य करी दासाचे, उणे न साहे तयाचे, वाढिले ठाईचे. अनेक भक्तांचं आपण चरित्र कशासाठी पाहतो, आपली त्याच्यात ते चरित्र नुसते ऐकायची नसतात, ते ऐकून त्या स्वरूपामध्ये आपण थोडा तरी आपलं जीवन त्याच्यात समर्पण व्हावं. आणि म्हणून ही कथा, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण, साधूंची संतांची सेवा कशासाठी, आपलं परिवर्तन व्हावं. आणि हे प्रत्येकाचं आहे. असं निवडून नाही सांगितलं का हा मोठा विद्वान हे, याला ते ज्ञान प्राप्त होईल, असं नाही. यारे यारे लहान थोर, याची भलते नारी नर, करावा विचार या खटनट या. आणि शुद्ध होऊन कुठं शुद्ध होतात, फक्त भगवंताच्या भक्तिप्रेमाने नामस्मरण, हेच खरी सेवा आहे, हेच सेवा आहे. आम्ही जर वारीला चाललो, जर मुखामध्ये नामस्मरण नसलं तर 25% सुद्धा सेवा नाही. सांगायचं म्हणजे आम्ही मुद्दाम बोलतो हे. 25 वाया जात नाही, पण खरी सेवा नाही. तुम्ही घरी बसून जरी राहिले तरी काय, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरची, न लगती सायास जावे वनांतरा, सुख्या येतो घरा कोणाच्या, भक्तांच्या. मग आपण नाही का भक्त होऊ शकत, आपला अधिकार नाही का भक्त व्हायला. सकळाशी येथे अधिकार आहे ना. कोणला आहे, कुठल्या जातीचं राहिलं सांगा ना. चोखा मेळा, नरहरी सोनार, रोहिदास सांभार, कायांचा अधिकार होता. पूर्वी काळामध्ये ब्राह्मण फक्त आपण मंडळी मंदिराचं दर्शन असायचं. तुम्हाला आठवत असेल की या मंडळींना देवाच्या दरवाजात सुद्धा जाता येत नव्हतं. पण तो देव, यांना देवा मंदिरात प्रवेश नव्हता, पण तो देवच यांच्या घरात मंदिर झालं. मग आपण केलं तर नाही होणार का. काय करायचं, फक्त संसारात राहून कामधंदा करत असताना फक्त विठ्ठल 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 म्हणा, आत्मा साधू भेटतील. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवाच्याच कृपेने संतांची प्राप्ती होते, संतांच्या कृपेने देवाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला संतांची प्राप्ती होते पाहिजे ना, तर देवाची सेवा करा. आणि देवाची सेवा प्राप्ती पाहिजे तर संतांची सेवा करा. इतरांची कोणाची सेवा केली तर ते निष्फळ आहे. हे दोन वर्ग सोडले, कितीही कोणाची कितीही सेवा करा, यज्ञ या केलं तरी ते निष्फळ आहे. यज्ञ करून स्वर्गाला जातात आणि स्वर्ग भोगून न कोण राजा सर्प झाला व ते राहील. आता बाजा वेळ होऊन गेला त्याच्यामुळे आठवत नाही आता झालेली सेवा. सद्गुरू सावळेराम बाबा, सद्गुरू साहेबबाबा, गुरुवर्य कोंडाजी बाबा, मूर्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, चांगदेव, कान्हूराज पाठक, नामदेवराय, चोखा मेळा, नरहरी सोनार, पुंडलिकराय, सावतामाळी, गोरोबा काका, रोहिदास सांभार, सेना नावी कबीर, कमालदास आदी करून, भानुदास, जनार्दन स्वामी एकनाथ, अजून सद्गुरू बाबाजी चैतन्य, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, गरोबराय, आज या सगळ्या संतांच्या गुरुवर्य साधबाबा, गुरुवर्य सावळेराम बाबाच्या चरणी आणि तुमचा सर्व संत मायबापांच्या वारकऱ्यांच्या चरणी सेवा समर्पण. विठ्ठल 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 विठ्ठल.
थल 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 पुंडलिक वरदा हरी